सह्याद्री मळेगावकर यांच्या सुरुवात कार्यक्रमामध्ये अर्पण होणार आहे। अतिशय कमी वयामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेली बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांच्या सुरुवात कार्यक्रमासाठी अर्पण होणार आहे। महाराष्ट्राचा अंतक सोहळा खेळरंगला पहिल्या दिवसा क्रांतिनाना मळेगावकरांच्या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। संबंध महाराष्ट्र लाडके मोठी क्रांतिनाना मळेगावकर व बालगायिका सह्याद्री मळेगावकरांच्या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। सर्वांना विनंती हात वर करून जोरदार टाळी स्वागत करूया। हात वर करून जोरदार टाळ्या। लाडके मोठी क्रांतिनाना मळेगावकर बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांचा आपल्याला शुभारंभ झालेला आहे। हात वर करून जोरदार टाळ्या। संबंध महाराष्ट्र लाडके मोठी म्हणजे क्रांतिनाना मळेगावकर व बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांचे शुभारंभ झालेले आहे। सर्वांना विनंती हात वर करून जोरदार टाळ्या। जोरदार हात वर करून क्या बात है। शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, हर 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 हर। क्या बात है सह्याद्री। आवाज तर सगळ्यांचा कडक आहे। सुरुवात कुठून करायची, मधला नोट घ्यायचा, या बाजूला
स्टेजला सर्व उपस्थित माता माऊलींचं माननीय श्री केदारनाथ आहेर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सर्वांचंच मनापासून सहर्ष स्वागत. थोडं असे सारखं ऐका. नमस्कार माऊली, नाव तुमचं? सुषमा नितीन पवार. सुषमा नितीन पवार. एकदा पवार वहिनीसाठी टाळ्या वाजू द्या सगळ्यांच्या. टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांग. मी तुम्हाला इथून पुढच्या 2.5 तास मनमुराद हसणार. फक्त लक्ष द्या आणि आनंद घ्या. बक्षीस मिळेल अथवा नाही मिळेल, पण पुढच्या 3-4 महिने दवाखान्यात जायची गरज नाही पडणार, एवढं हसवणार मी. ओके, तर तुमच्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तर तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून. बया लाजल्या. सगळ्यांना उखाणा आलं पाहिजे. महादेवाच्या पिंडीला कोणी म्हटलं की 1000 रुपयाचा दंड आहे. तो सोडून कोणताही उखाणा घेतला तरी चालेल. जी बोला. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने. नितीन रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. धन्यवाद. बाय 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 वहिनी. तिकडं चकमक मेकअप एकदम तयार होणार आहे. खास मग भारी बिचारी तयार होणार आहे. काय नाव आहे तुमचं? गडबड आहे का? तुमचं नाव सांगितल्यावरच कळ नाही गेलंय. थोडं स्लो मध्ये, थोडं लाऊड करा मॉनिटर याचा आवाज. हा, अर्चना सुभाष माळी. अर्चना सुभाष माळी. माळी. बर, पुढे पुढे. मम्मी काय करू? अहो पुढे म्हटलं त्याच्या. आता ह्यानी काय केलं? पहिलं नाव सांगितलं, पुढे काय नाही. हुलाला 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 हुलाला. अहो पुढे उखाणा घ्यायचा आहे. हो, तुम्ही टेन्शन मध्ये आले का? बिचारीचा बीपीच वाढला बघा 2 मिनिटात. हा बोला. महादेवाच्या पिंडीला मी बघा सांगितलं महादेवाची पिंड नाही घ्यायची. आठवत नाही. लग्न झालंय ना, यायला पाहिजे ना. 2-4 तरी पाठ पाहिजे. बरं घाला पाणी तर घाला. श्रावण महिना चालू, एक तरी होऊ द्या. हा, महादेवाच्या पिंडीला पाणी घालते आपण सुभाष रावांचं नाव घेते. तुमची मान कापून. मान राखून आहे का? बरं, मला वाटलं मान कापून म्हणते का काय बिचारी. राग. वा, या माऊली पुढे. फक्त स्टेजवर हात जोडून विनंती, गोंधळ करून नका. काय होतं, हा कार्यक्रम बोलण्यासाठी इरिटेट झाला, डिस्टर्ब झाला की मजा निघून जाते. पुढे या. हॅलो. हा बोला माऊली, नाव आपलं? रवीना भाऊसाहेब गायकवाड. रवीना. किसी डिस्को में जाए किसी हाथ. पक्या तुझा प्रॉब्लेम काय? पक्या घे ना सेट करून राजा. दत्ता त्याचं मॅनेज करून घे ना. रिप्लाय ये ना तिकडून मला. हा बोला. कोणी नाव ठेवलं रवीना तुमचं? मामाने. बिचारा गोविंदाचा रवीना टंडनचे पिक्चर बघत होता काय की बाबा. अक्की से गोली मारे. हा पुढं. भाजीत भाजी मेथी. बया. ही भाजी कवा 1978 मध्ये करपून गेलेली भाजी आहे. नाहीये. 2-4 शिवे द्या मला मग. नाहीये तर बरं घ्या. हा, मग काय येत आहे तुम्हाला? काहीतरी आलं पाहिजे की तुम्हाला. या पुढं. कशाला आला उगाच कामाला मग. हा बोला. भाजी तर भाजी. बरं मी शिकवतो. वटाण्याची केली भाजी. मटणाची नाही. श्रावण महिना चालू आहे. बिचारी काय मटणाकडे निघाली श्रावणात. आता बैल पोळ्या दिवशी म्हणजे 2 तारखेला सुटते तेव्हा मटण आहे. आता नको. हा, वटाण्याची केली भाजी. वटाण्याची केली भाजी. त्यात खोबरं घातलं खिसून. त्यात खोबरं घातलं. खोबरं नाही, बिचारी कोंबडं म्हणतीये. खोबरं घातलं खिसून. खोबरं घातलं किसून. आमचे हे गेले होते रुसून. जाऊ दे, येतील माघारी. हा, रवी नाचलं कोण चाललं निघून. हा, आमचे हे गेले होते रुसून. आमचे हे गेले होते. हे म्हणजे ह्याचं नाव घ्या ना. ह्याचं नाव मीच घ्यायचं. लग्न तुम्ही करून मोकळे झाले. आमचे हे गेले होते रुसून. ह्याला नाव आहे का नाही काय? आमचे हे गेले होते रुसून. आमचे भाऊसाहेब गेले होते रुसून. आणि कुत्र्याने घेतलं चाटून पुसून. भाजी बद्दल चालले, त्यांच्या ह्यांचा विषय नाहीये. तुमच्यावर काय बचत गटाचं कर्ज आहे का?
एका जागेवर गप्पच राहायला गेली, हलायलाच लागली जागेवर. हा बोला. माझे नाव कोमल संदीप खरे. माझे नाव क्रांतीनाना मळेगावकर. हा पुढे. संसार रूपी सागरात प्रेम रूपी सरोवर आयुष्याची सुरुवात करते संदीपरावांबरोबर. वहिनी या. जी वहिनी मेकअप बिकअप छान झालाय बरं का तुमचा. फक्त फाउंडेशन हल्लंय. नाही काय असतं माहितीये का, बघा असा मेकअप आपण केला, असं गरम याच्यामध्ये आलं मेकअप हल्ला, वरचं फाउंडेशन वेगळं खालचं वेगळं होतं. तुम्ही चेक करा. नेमकं मी विचारतो ही वहिनी गोरी आहे का काय कळतच नाही. थोड्या वेळेला तर वेगळं वेगळं दिसते. आता ह्यांचा नॅचरल ब्युटी कलर आहे पण फाउंडेशन हलायला लागले बघा वातावरणात. या बोला. सोनाली मनोज पवार. सोनाली मनोज पवार. त्याच्या पुढे संसार रूपी करंडा मनोरूपी झाकण मनोजरावांचे नाव घेतं सर्वांचं माझं. काय थांबा की यमक जुळलं नाही हो. यमक जुळवा की झाकण. हा संसार रूपी करंडा मनोरूपी झाकण मनोजरावांचे नाव घेते तुमचं सर्वांचं माझं. बरं असं जाऊ बिचारी टेन्शन वहिनी. काय कंडिशनर वगैरे केला काय? नाही मग त्यात एकदम माझं स्मूदी झाले. हा बोला. काय ना तुमचं? अनिता नवीन देवळेकर. बरं नवीन देवळेकर. पुढे. अंगणात होती तुळस तुळशीला टाकत होते पाणी आधी होते आई बाबांची कहाणी आता आहे नवीन रावांची राणी. जी या. आपला परिचय. दीक्षा योगेश चव्हाण. दीक्षा योगेश चव्हाण. पुढे. भाजीत भाजी काय हा सोडून कुठला पण उखाणा घ्या काही घ्या. हा कसं वेगळं भाजी भाजी एकच आहे ते. हा कुणाचं वाटोळ केलं लग्न करून? 2-4 तरी उखाणे पाठ पाहिजेत ना हो. हा मन असू द्या जाऊ द्या नाही तर मी शिकवतो. ओके. सुटकेस में सुटकेस. सुटकेस में सुटकेस. मोठी सुटकेस आहे माहेर जायचं मोठ्याने बोल. हा सुटकेस. ए राजा काय करायला बाळा? सुटकेस में सुटकेस. सुटकेस में सुटकेस. सुटकेस में आईना. सुटकेस में आईना. हमारे उनका कहना. हमारे उनका म्हणजे नवरे का नाव. उनका काही शेजारी का काही ना काही. हमारे उनका नवरे का नाव लेने का मग सांगने का. हाँ हमारे उनका कहना. हमारे योगेश का कहना. हरदम फॅशन में रहना. हरदम फॅशन में रहना. या वहिनी किती वाजले? काय चालू नाही आता काय झालंय ते अँड्रॉइड घड्याळ आलंय त्यात चार्जिंग टिकत नाही. इथं पास केल्यापैकी 100 ते 200 जणी बिगर चार्जिंगच्या येतात. ते चालतच नाही. तुम्ही शेजारी करता अँड्रॉइड घड्याळ असतं तर चेक करा 50% जणांची बंद आहेत घड्याळ. या. हा कावेरी वैभव सावंत. कावेरी वैभव सावंत. पुढे. रामाने राज्य दिले भरताने नाकारले वैभवरावांच्या जीवनावर सौभाग्य स्वीकारले. जी या. तुम्ही काय राष्ट्रगीतला उभारले. परेड सावधान. कसं उभारले? शाळेत आले. अच्छा शाळेतच कार्यक्रम आहे. हा पुढे. प्रियंका सचिन खरे. खरे. पुढे. आशीर्वादाची फुलं वेचावीत वापरून सचिन रावाचे नाव घेते तुमचा मांडा. मोबाईलला सापडला का उभारले? हा शुभांगी प्रफुल्ल सोनवणे. बरं पुढे. सायंकाळी देवा पुढे लावते दिवा प्रफुल्लदांचं नाव घेताना मनाला होतो आनंद. बिचारीनं हा का द्या इकडं गुगलला सर्च केला उखाणा कॉपी सुद्धा नीट करायला. सायंकाळच्या वेळी देवासमोर लावते दिवा प्रफुल्लरावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद हवा असं उखाणा आहे. बिचारी काही म्हणून मोकळी झाली. या त्यांना पाठवा घरी. बोला वहिनी. बरं पुढे. तांदूळात भेटतात भरपूर खडे. मग तांदूळ चांगल्या दुकानात नाही घ्यायचा. तुम्ही स्वस्तातला घेतल्यावर त्यामध्ये खडेच निघणार त्याच्यामध्ये काय मोती निघायचे का? हा तांदूळात भेटतात भरपूर खडे भूषणरावांना आवडतात गरम बटाटे वडे. एक काम करा वड्याचा गाळाच टाका. बिचारा भात खायचाच नाही. हा या. जी काय परिचय आपला? हेमलता जितेंद्र गुंजा. वहिनीचा आवाज असा आहे. नमस्कार दुपारच्या 5 वाजले. हेमलता गुंजाळ आजच्या ठळक बातम्या देत आहे. एकदम स्लो बोलला. बोला. संसार असतो दोघांचा. बर दोघांचा. हा पुढे.
दोघांनी तो सावरायचा, कोणी पसारा करायचा, केला तर जितेंद्ररावांनी आवरायचं. वा वा वा. वहिनी ते असं करा ना. हो हे माहिती आहे का ताई तुम्हाला? हो का, हे सिंगल खाली आलं, ह्या बाजून आलं. आता ह्यांच्यासारखा शॅम्पू कंडिशनर जर कोणी केलेलं असेल, इकडे बघा, आणि ज्यांनी ॲब्रो केलेत ना ती बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलत. ती कशी बोलते माहिती का? त्यातलं हे असं नाही मग ते असंच करायचं. आलं बघा, अजून पुन्हा वर घ्यायचं. ते दिवसभर तेवढंच काम आहे. विचारलं हे खाली पुन्हा वर. बोला. स्वाती मुकेश भराडे. कसले? भदाने. भदाने. पुढे. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हा मुकेश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. जी काय परिचय आपला? कविता चेतन ठुबे. बर. पुढे. पिवळे मणी सोडले, काळे मणी जोडले, चेतन रावांसाठी माय आई बाप सोडले. बर. आता महागाई जात नाही? नाही जात? कशाला सोडले म्हणून सांगताय? या जी तुम्ही टेन्शन नका घेऊ, काहीच बोलत नाही. बोला. उत्कर्षा शुभम देवरे. वा, तुमचा मेकअप पण छान झालाय बरं का. शूटिंग चालू आहे ह्याचं? हा या बोला. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. काय का दिसत नाहीये पण. हा पुढे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, शुभम रावांचं नाव गेला उखाणा कशाला हवा. डायरेक्ट म्हणायचं गुड्डीचे पप्पा आहे ना जी. वडी तुम्ही गुलाबीच कलर आहे की? हा इंस्टाग्रामला आहेत का? घरी गेल्यावर रील बनवा, गुलाबी साडी आणि प्रियंका भूषण ठुबे. बरं. पुढं. चांदीची जोडवी सौभाग्यवतीची खून, भूषण ठुबेंचं नाव घेते ठुबेंची सून. वा, तुम्हाला का बळच आणून ठेवलंय का इथं? एवढं का टेन्शन आपण कापून उभारले? हा. आशा गौरव गुजरे. कसले कसले? आशा गौरव गुजरे. बल. पुढे. बुंदीचा राडूस तल्यात फोडून चलता राम सोमवार सोडू. बरं बरं बरं. रामला सांगा कॅलेंडर बदलून घ्यायला, आज मंगळवार आहे. या पुढं. बोला. स्वाती शुभम पवार. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, शुभम रावांना जन्म देणारी धन्य ती गाव. येस. बोला माऊली. सोनाली वैभव बागुल. सोनाली वैभव बागुल. बरं. पुढे. पाणी घालते तुळशीला, वंदन करते देवाला, सदा सुखी ठेव माझ्या प्रिय गुरुजनांना. आणि ते नवऱ्याचं नाव? ते गुरुजन झाले पण मध्ये मिस्टर कुठे आले आहेत? नाही आले. आले सर्वांना पण ते नवरा कुठे आहे याच्यामध्ये? सोनाली वैभव बागुल. नाही ते उखाण्या अच्छा तर सुट्टीवर आहेत ते. हा बोला माऊली. मीनाक्षी रोहित बागुल. त्यांना का डबल शीट आणलंय का? बोला. हा. काळी माती हिरवी शेती, रोहितराव माझे पती, मीच त्यांची सौभाग्यवती. येस. बोला माऊली. प्रतीक्षा अमोल पाटील. प्रतीक्षा अमोल पाटील. पुढे. चाफा बोले ना चाफा चाले ना. याचा अर्थ आहे चाफा मिळालाय, नाही तर चाफ्याला पाणी घाला आहे का नाही? आता बोलत बी नाही, चालत बी नाही, मिळालाय म्हणायचं तो. बरं पुढे. चाफा बोले ना चाफा चाले ना, अमोलरावांचं माझ्याशिवाय पान खाले ना. वा वा वा. फॅन लावून द्या, त्यांच्या समोर मी पान उडून जाते. रोशनी संदीप पवार. सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी, संदीप रावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. श्वेता लोकेश गंगे. माऊली तुम्ही जर गोंधळ केला ना तर काही समज. हॅलो हॅलो. बचत गटाचे अध्यक्ष तिकडं बडबड करू, तिकडे लक्ष द्या. हा. श्वेता लोकेश गंगे. माहेर रत्नागिरी माझं माहेर, सासूर माझं देवळा. लोकेश रावांचं नाव घेते, होम मिनिस्टरचा सोहळा. 1 2 3 4. खेळ सांगतो, नीट लक्ष द्या. सगळ्या ओके. तर पहिला गेम असा आहे, ज्यावेळेस मी तळ्यात म्हणे त्या सरस्तीच्या उडवणी मारायची. मळ्यात म्हटलं की पाठीमाग. दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळी टाकायचे. पुढे एकदा करून दाखवतो. तळ्यात म्हणजे मळ्यात. थांबा की बाया, काय गडबड आहे हो? मला तर आधी सांगू द्या. कळलं? तळ्यात म्हणजे मळ्यात
चुकलं की समोरच्या काळात. ओके, नंतर एकदा शेवट पण नावात चेक कर, रिप्लाय येणे बघून मला. करू सुरुवात? रेडी सगळ्या? हो, करायची का सुरुवात? तुम्ही हसायला तयार आहात. फक्त दादा पाऊसून दादा तुम्ही बसून घ्या, प्रेक्षकांना दिसलं पाहिजे, स्क्रीन नाहीये इकडे. जा शेवटपर्यंत. ओके, करू सुरुवात? रेडी सगळ्या? दत्ता सर बाजूला वळा, पटकन जा या बाजूला. रेडी? करू सुरुवात? दोन्ही पण एकच वेळ, फक्त गोलबड करू नका, आवाज डिस्टर्ब होतोय सगळा. साईराम. रेडी? तळ्या आले सगळ्या? वा 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 वा. रेडी? मळ्या? हो, खाली सोडा. कसं दिसतंय बया? तुम्हाला तर काय शिकवा, कुठे न्यायचं नाही बघा तुम्हाला. आता असं ठरवलंय शिवाई, काय काय सांगायचं तुम्हाला? किती सोपं आहे, जराच काय करत आहे का? किती घाण वाटतो. नका बोले वहिनी, नका धरू. हो माझी बहिणी सोडा, उचलून धरलंय काय करतात माणसं. रेडी? तळ्या मळ्या, तळ्या मळ्या, मळ्या. त्या चालतंय बघा. आता ज्या ज्या पुढे आल्या होत्या त्या आऊट होत्या, पण एक डाव भूताचा म्हणून तुम्हाला माफ कळलं ना. अशा पद्धतीने उड्या मारायच्या. चलो रेडी? आता आऊट झालं की मी खाली पाठवणार. रेडी? तळ्या मळ्या, मळ्या. कोण आलं होतं? तुम्ही चालेल? मी नव्हती. मग शेजारी लागते का? कोण आलं मग? सरका पलीकडे वहिनी, सरका जावा कूलर पर्यंत. तुम्ही नव्हते आले? तुम्हाला दाखवू? यार इथला गोंधळ कमी करा ना यार. चलो रेडी? नीट लक्ष द्या. वहिनी हे तळ्यात आहे बरोबर, हे मळ्यात आहे असं धरू नका. हा, ह्यांच्याकडे नीट लक्ष ठेवा. यांचा सत्यनारायण झाला म्हणजे झाला, माझी जबाबदारी. रेडी? तळ्यात. अरे सगळे मारा उड्या, सगळे सगळे या पुढे. आता सगळे पुढे या, फक्त लक्ष द्या प्लीज यार. समजू शकतो मी पण लक्ष दे राजा. रेडी? मळ्यात. आता ह्यांना आऊट करून दाखवतो. रेडी? तळ्यात, तळ्यात. आवड झाली? मग लाडकी बहिणी योजनेत नाव निघालं काय तुमचं? जावा कडे कडे, आदित्य माझ्याकडे येऊन जा. रेडी? गेल्या का बिचारे? गेले हो. हो वहिनी, काही नाही, टाटा म्हणायचं. बिचारी तयारीनं झाली माहितीये का? आता मी ज्यांच्या ज्यांच्या बाजूला उभं राहील ना त्यांच्याकडे फक्त नीट लक्ष ठेवा, त्यांचा कार्यक्रम झाला म्हणजे झाला. रेडी? मळ्या, तळ्या. बरोबर बहिणी? तळ्या. अरे अख्खा ट्रक पलटी झाला की. या पुढं एक चान्स देतो तुम्हाला, कळलं ना? लक्ष आवाजाकडे दे, माझ्याकडे देऊ नका. मी बोलून बोलूनच कार्यक्रम उरकतो बिचारे. हा, आवाजाकडे लक्ष. इथे आवाज येते ना मॉनिटर मधून. रेडी? मळ्या, मळ्या. मागे. हा, सांगा त्यांना तळ्यात पुढं आहे, मळ्यात महाग आहे. कळलं ना बहिणी? तुम्ही 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 टेन्शन मध्ये आले का? तुमचा काय हप्ता बाकी आहे का? मग का टेन्शन? रिचार्ज संपला जिओचा. आवाजाकडे लक्ष द्या ना. पुढचं तळ्यात आहे, मागचं मळ्यात आहे. बरोबर? रेडी? मळ्यात नाही ना? सर हळूहळू आता या दोघींना घालवतो. सर इथे तुम्ही कुठे राहता? बाकी अमेरिकेहून आता झाले, सगळे तेवढ्यातले आहेत ना. आता तुम्हाला घालून दाखवतो, लक्ष द्या बरं त्यांच्याकडे. हे तळ्यात हे मळ्यात. बरोबर? तळ्यात काय करावं? ह्यांना सांगून सुद्धा ह्यांना सुधरा नाही हो. रेडी? आता महादेव म्हटलं मळ्यात. बरोबर? मळ्यात. बरोबर? तळ्यात, तळ्यात. जावा कडे कडे. हा सर काय हळू 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 हळू. वहिनी तुमचं कधी झालं? हा, तुमचं झालं कधी? 21 मध्ये. आणि साहेबांचं काय प्रगती? मी ह्यांना विचारलं काय प्रगती? विचारली म्हणते एक मुलगा आहे. 2021 मध्ये. अहो वैदिक प्रगती. अहो पवार साहेब, मी ह्यांना म्हटलं
वहिनी लग्न कधी झालं मला 2021 मध्ये. काय प्रगती झाली एवढ्या दिवसात तर एक मुलगा झालाय. तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन असते, शुभेच्छा असते. अभिनंदन दुसरं झाल्यावर करा. शिवाय तुम्हाला काय विचारावं काय कळा. तुम्ही कोण झाली प्रगती सांगायला लागले. आता हे विचारले 2 चेहरा असते काय तिची प्रगती आम्ही का बघायला गेलो का. हे सांगायचं बाबा मला ऐकायचं. त्यांना सरळ म्हटलं वहिनी लग्न कधी झाले 21 मध्ये प्रगती एक मुलगा झाला म्हणजे. तुमची प्रगती तुम्ही टेन्शनच घेतलं प्रगतीचं. लक्ष द्या बरं मी आता घालू त्या दोघींना. रेडी मळ्या कळ्या कळ्या रेडी कळ्या जाऊ कडे कडे. रवीना वहिनी काय चाललंय. माळी वहिनी गेल्या का तुम्ही. अहो झाले जाऊ बसून घ्या. हे खालीच पाठवा इथे नको बसू. हा पण तुम्ही कुठं राहता. सावकी. कुठं सावकी. सावकी. आणि साहेब तिथेच राहतात का. बरं भांडणं वगैरे. आवाज 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 मोठ्याने बोला. भांडणं नाही. नवीन आहे का तुझं. किती वर्ष झाले लग्नाला. 2013 मध्ये झाले. त्याच्यामुळं घेतलंय सांभाळून त्यांनी आहे की नाही. वहिनी कसं झालं लग्न. अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज. कसलं कसलं. त्यांचं नाव रवीना वहिनी. लक्ष द्या यांच्याकडे. रेडी आता यांना घालवतो. रेडी वहिनी मळ्या बरं. रेडी मळ्या बरोबर. रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या. जणू काय बिचारीचं लाडकी बहिणीचा फॉर्म रिजेक्ट झाला. दोन्ही हाताला लावून घेतले गेल्या. सरका ये बहिणी तुम्ही वेगळ्या फळीवर उभा राहा. दोघी मी मध्ये थांबतो. नाही तर पेपरला बातमीची भाऊजी फळी खाली गेले. वेगळे राहू द्या. रेडी ह्या दोघी पण आउट होणार आहेत. लक्ष राहू द्या. रेडी मळ्या कळ्या मळ्या कळ्या आराणा उड्या. रेडी कळ्या थोडं मागे सारखा. हे बिचारीने पलटे हल्लीच्या कार्यक्रमात मार्ग तुमचा कसं व्हावं. सगळ्यात तुमचं कधी लग्न झालं. 2015. कसं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज. अरेंज काय काय करतात. शॉप आहे. कशाचं. पेस्टिसाइड. हा ऍग्रिकल्चर. बरोबर. त्या वहिनी जायला जागा द्या बरं. आता लक्ष राहू द्या वहिनींकडे. ओके रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या. मी सापडले नाही तुम्ही इथंच होते. सापडाय का हो काय केलं तुम्ही. सगळं वहिनी हळू हळू हळू. वा 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 वा. करू सुरुवात. तळ्यात म्हणजे पुढे मळ्यात म्हणजे बसा वाटलं 5 मिनिटं. विचारायला जायला जागा दिला बस. हा रेडी हो लक्ष द्या यांच्याकडे. रेडी मळ्या तळ्या मळ्या मळ्या रेडी मळ्या. हे काय आई काळूबाईच्या वहिनी अंगात वगैरे येत नाही. त्यांनी सांगितलं मी आदिवासी हेअर ऑइल वापरते. केस बघा किती मोकळे झाले. आदिवासी हेअर ऑइल माहित असेल की जाहिरात चालू आहे बघा जोरात. त्यांनी दाखवलं ते लावून आले ते येताना. ते वहिनी शोकेसवाले वहिनी तुम्ही. रेडी आता यांच्याकडे लक्ष द्या. रेडी तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या. रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या नाही सुधारले की नाव. मळ्या तळ्या जमते जमते. रवीना वहिनी जमतय ना. आज 2-4 किलो वजनच कमी करून जावं. हा ना फायदा आहे त्यांचा आहे का नाही. बिचारी मनातल्या मनात खुश झाली हो. रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या. तो त्या दोघी जणी गेल्या. चला पटकन सगळं इकडे. हा हा रेडी. हा शांत राहायचं सगळ्यांनी. मी बोलतोय कंटिन्यू आवाज चाललाय माझा. लक्ष द्या यांच्याकडे. रेडी मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या रेडी मळ्या
आजच्या ठळक बातम्या संपल्या. हा शिक्की काढून गेलो सांग. हा तुम्ही कुठून राहता? खरडेला. साहेब खरडेला. कसं झालं लग्न? लव्ह मॅरेज ना? वाटलंच होतं मला. तुझे देखा तो काय कोणी बोलू नका. हे वाटायला चालू करू घे. दत्ता पुढची गेम रेडी करून घ्या. कशी ओळख झाली त्यांची? ओळख कशी झाली त्यांच्या बरोबर? आवाज 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 माझा वाढवा प्लीज. मागं गोंधळ घालू नका. काय होते म्हटले? कॉलेजमध्ये तुम्ही हे करायला जात होते. आता सिरियस बोला. यांना एक बक्षीस द्यायचं बरं का. हा मला सांगा वहिनी, पहिलं प्रपोज कोणी केलं? त्यांनी का तुम्ही? त्यांनी केलं. तसं नाही का मोठ्याने विचारू का? सिरियस बोलतोय ना मी. बरं काय म्हणाले ते तुम्हास? काहीच नाही म्हणाले. मग काय म्हटले सांगा ना. प्रगती. हा एक मुलगा आहे. ही प्रगती आहे. गावाचा शिवाई काही सांगतात. प्रगती सांगतात. एक मुलगा झाला. तळ्यात रेडी. मळ्यात तळ्यात 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 रेडी. मळ्यात तळ्यात तळ्यात रेडी. तळ्यात रेडी. मळ्यात मळ्यात. चल शिक्का दे. त्या सगळ्याच वहिनी जिंकल्या. जोरदार टाळ्या वाजू द्या. खेळून झाले तरी पटकन खाली जायचं. आता जे खेळल्या कळल्या तुम्ही. बाकीच्या बसा खाली. बोला. मुलीचं नव्हतं रे का. आवाज थोडासा लावून करा. हा मुलीचं नव्हते रे. माझा आधीच घसा बसला. मग त्याला उठ म्हणावं. कशाला बसलाय म्हणा? उठ. 5,000ची पैठणी आहे. हा मुलीचं नव्हतं रे काना. मुलीचं नव्हतं. गाणंच घर सोडून जायचं. ह्यांचा आवाज ऐकून. हा मुलीचं नव्हतं रे काना माझ्या. मोठ्याने मोठ्याने. मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना. हा मुलीचं नव्हतं रे. मुलीचं नव्हतं रे काना. बरं. मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना. मुलीचं नव्हतं रे का. मुलीचं नव्हतं रे काना. मुलीचं नव्हतं रे काना. मुलीचं नव्हतं तुझ्यासाठी आज. काय विचारायचा आवाज आहे? हा हा वहिनी बोला. हा पहिल्यापासून मुलीच पासून. हा मुलीचं नव्हतं रे काना. बाकरवाड माय. तुझ्या लाडाच्या छबूला झुबळ घे. मुलीचं नव्हतं रे काना. मुलीचं नव्हतं. मुलीचं नव्हतं. कोणीचं नव्हतं. मुली ओके. तुझ्यासाठी सोडील घरदार. तुझ्यासाठी सोडील संसार. तुझ्यासाठी सोडील घरदार. तुझ्यासाठी सोडील संसार. तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी
कडव हँड लाव. त्या बिचारीला समजायला गेलं नेमकं डान्स कुठं करावा चान्स कुठं घ्यावा. यांनी छान केलं आणि यांनी छान केलं, त्याचबरोबर यांना पण गेलं. बाकीचं प्लीज खाली बसून घ्या, लगेच बोलून सोडा. आता ऍक्टिव्ह राहा, बसा खाली. तुम्ही लगेच पुढचे खेळत आहे, बसा पटकन. म्हणजे आयुष्यात असं संधी मिळाली का हो आजपर्यंत? पुन्हा वेळ संधी मिळाली याची. यस, मग नानांना सुद्धा संधी द्यायची तुमची जबाबदारी आहे. एकच नंबर जबाबदारी आहे. एकच नंबर. नानांना काय काय करायची जबाबदारी आहे तुमची? आमदार करायची. यस, बस फिट बसला कार्यक्रम. माऊली नानांना आमदार करायची जबाबदारी तुम्ही खांद्यावरती घ्यायची. त्या दोन्ही माऊलींना भेट बसतो द्या लगेच. चल वहिनी पुढे. काय करतात तुमचे मिस्टर? मला काय करतात? मिस्टर वाढले. मग तुम्ही घरी कोण असतं? मुले. मग घरने येताना वाटलं होतं आज एवढ्या जवळपास 4-5 हजार महिन्यात पहिली पैठणी तुम्हाला मिळेल आज? वाटलं होतं का तुम्हाला? नाही. भारी डान्स केला बिचारीने. काय काय असेल ना काय. एकदा पुन्हा एकदा करायचं का? हा. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले बनणार, तुझ्यासाठी आले बनणार, तुझ्यासाठी आले बनणार. क्या बात आहे. नानांचा जर आमदार नाना झाले तर या भागाचा खरंच विकास होईल आणि महिला भगिनींना व्यासपीठ मिळेल. त्यासाठी खऱ्या अर्थानं नानांचे आभार मानतो. तुम्ही तिघे बसू शकता. चला, तुम्हाला फुगे दिले सगळ्यांना. यस यस, रेडी? ऐका वहिनी, आता मी गाणं म्हणायला चालू करतोय आणि मग चालू म्हणेल. रेडी? आंबा आंबा आग बाई आग बाई आग बाई. आदरणीय नानांना आमदार केल्याशिवाय आता पर्याय नाही. आग बाई आग बाई आग बाई. नानांना आमदार करायची जबाबदारी आता माझीच हाय. आग बाई आग बाई. चालू. आता तुमच्यापैकी 3 जणींना पैठणी आहे. सगळ्यांमध्ये 3 जणींना हात वरती. रेडी? आणि डोक्यात झालंय चालू. एक बिचारी थोडं घेतो. लेडीज माणूस एक जण महाग पडण्याच्या मागावरनं पडली आणि पुन्हा फुगा घेऊन चालू घेऊन वर आली. वहिनी कुठं गुलाबी साडीवाल्या वहिनी बया इकडे बघा. ह्या कधी पडल्या माहित नाही, तर पडद्याच्या मागनं फुगा घेऊन आलेल्या मी बघितलं. बाबा कुठे पडले होते? महाग काय बघायला गेले होते का? महाग बक्षीसाठी कळलं नाही का पडलेले? बिचारी फुगा मात्र सोडला नाही, फुगा घेऊन वर आले. वा 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 बारे बाबा. वहिनी पदर काय दाखवा. हे रस्त्याच्या बाहेर जायचं नाही आता. या आतमध्ये वहिनी चला आतमध्ये. चला माऊली खाली जातो मी. चला रेडी? सेम असं 1 मिनिटात तुमचे फुगे. वहिनी रस्त्याच्या बाहेर गेले की आउट होत नाही. रेडी? सेम असं 1 2 3 4.
या बाहेर या. कुस्त्या बघितल्या का हो? आता दाखवतो. ऐका, जिंकणाऱ्याला 5,000ची पैठणी आहे लगेच नानांच्या हस्ते. खेळ समजलाय तुम्हाला? त्यांनी सांगितलं. हो थोडस इकडे सारखं ना प्लीज 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 थोडं. हे दादा तू घे ना बाजूला. ओके थांबा, ते नानांचा वाढदिवस तिथं हे करत आहे. कधी न पाहिलेल्या. रेडी? माऊली 2 मिनिटं माऊली. एवढं बसवा त्या माऊलींना. एवढा खेळ होऊ द्या. त्यांना बसू द्या. रेडी? करू सुरुवात. रस्त्याच्या बाहेर जायचं नाही. आधी या बाळांना फुगा दुसरा. लक्ष द्या. खास तुमच्यासाठी हा नवीन गेम. रेडी? उचला सगळ्यांनी. तुमचा कुठला कलर होता? बस शांत बस. बस देवास नाव नाही शांत. चल बहिणी चल ताई त्या बाजूलाच आहे तिकडच्या. म्हणजे माझं वेळ पण जाणार नाही. गेम आवडला असं टाळ्या वाजवा बरं. येस मी आता आदरणीय नानांचा सन्मान आपण घेणार आहोत आणि मग पुढे कार्यक्रमात आहे असं आपण पुढे जाणार आहोत. 2, 3, 4. चलो ओके सह्याद्री. आता आपण 20 जणी पुढच्या घेणार. 2 मिनिट माईक दे मला सह्याद्री त्यांना. हां डिस्ट्रिक्ट पुण्याचे काय करा बोल. येस बोल. आज खरंच खूप छान वाटतंय. नानांबद्दल बोलायचं झालं तर सर्वप्रथम नाना तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ही गर्दी तुमच्या कामाची पावती आहे. आणि या सर्व माता माऊलीच्या मनात तुम्ही एक आमदार झालेले आहात. और एकदा सगळ्यांचा जोरदार आवाज उद्या. बस रेडी? बस मी येतो. मला भरलं तुझं मार्ग आणि मी तुझा उमेदवार थोडी समोर बघायचं. समोर इकडे यायचं नाही. समोर बघून डान्स कर. माझं लक्ष होतं. रेडी? मला भरलं तुझं मार्ग हा असा पाहिजे. आणि मी तुझा उमेदवार तुझ्या एक मता
मतासाठी माझं काळीज, एका मतासाठी माझं काळीज उठतंय जवा बघतीस तू माझ्याकडे, जवा बघतीस तू माझ्याकडे, नाना आमदार झाल्यासारखं जवा बघतीस तू माझ्याकडे, नाना आमदार झाल्यासारखं वाटतंय, जवा बघतीस तू माझ्याकडे, स्टेजवर हाणायला लागले, स्टेजची गॅरंटी आहे का? स्टेज कुणी मारली नाही माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, जवा मेरे गाड़ी को सासवाड़ी को लेके जाओ क्या बुरा नहीं मैं तुझसे मिलने आ जाऊँ क्या, बजाओ क्या, खाली बसा की मोठ्या वहिनी बसा, बाई सुटला माझा पदर बहिणी, बाई घटना होते बाई सुटला माझा पदर बहिणी नव्हते भानात, आणि काय बाईचं वारं माझ्या देवच जागेवर आला, त्यांना पाणी द्या, त्यांना मागे काय बने आहे का? हा काय सांगाल नानाने हा कार्यक्रम ठेवला, नानांना आमदार करायची जबाबदारी तुमची आहे, कसं वाटलं जगून स्वतःसाठी? खूप छान वाटलं, म्हणजे स्वतःला जसं स्कूल कॉलेजमध्ये प्रोत्साहन करत होतो तसं आज मला वाटलं की मी आज मात्र शाळेच्या स्टेजवरती आहे. चांगलं वाटलं, हा खूप छान वाटलं. बायकांना हे श्रेय नेहमी नाही. लक्ष द्या यांच्याकडे, हे काय म्हणतात बरं बरं, हा हा बोला बोला पुढे बोला, काय म्हणताय, काय वाटलं तुम्हाला? हा हा खूप छान वाटलं मला आज हात खेळ खेळून. असं कधी डान्स केला होता का वेड्यासारखा? आज पहिल्यांदाच ना? पहिल्यांदाच केला. सांगा पाहू, पुढे बोला ना, हात मोकळे सोडा, ते बरं होतं. मला सांगायचंय, मला म्हणायचंय, हा म्हणा. नेहमी नेहमी नाही खेळत हे खेळ खेळायला, आज खेळून खूप छान वाटलं. तुमचं धन्यवाद, तुमच्यामुळे आज आम्हाला खेळायला भेटलं. बया बया त्यांना पहिलं खाली निहा, देवी आली होती त्यांच्याकडे. घाबरू नको. हा तेव्हा अंबाबाई या गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर डान्स केला. तुमच्या तर पूर्वी 12वीला गेली असेल. हा आम्ही पण लग्नामध्ये असं काही गाण्या गोष्टी वगैरे काही कार्यक्रम केला तर खूप आम्हाला आनंद होतो, किंवा आम्ही पण हा डान्स केला होता. आज काय वाटतं? आज खूप आनंद झाला. असा आनंद लग्नात कुठेच मारत नाही. आज इतका आनंद झाला भरपूर, काय सांगावं.
सह्याद्री येतच चला इकडे. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, आज आपल्याला केदारनाथांनी एक खूप छान संधी दिलेली आहे स्टेजवर यायची आणि आपला मनसोक्त आनंद घेण्याची. तरी आपण ज्या उमेद परिवाराने आज मागच्या वर्षी या स्टेजवर येऊन केदारनाथांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि 10 मिनिटं माझं मनोगत व्यक्त केलं होतं. परत मला आज ती संधी मिळाली केदारनाथांमुळे आणि क्रांतीनाथांमुळे. त्याचे मी खूप खूप धन्यवाद मानते आणि आमच्या उमेद अभियानाच्या महिलांसाठी सर्वांना प्रचंड नायक निघतात. सह्याद्री ये. ऐका ना, हा वरती करा, दोन्ही हात वर करून परमेश्वराकडे प्रार्थना करा. आज ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात हा सोनेरी क्षण आला, ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस आला, माऊली त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने येत्या निवडणुकीत त्यांना आमदार होण्याची संधी मिळो. दोन्ही हात वर करून परमेश्वराकडे प्रार्थना करा. माऊली तुम्ही म्हणजे सर्वस्व आहे, तुमच्याकडे जे आहे ते कुणाकडेच नाहीये. जगाच्या पाठीवर पुरुष किती जरी मोठा झाला तर तुमच्या शिवाय होऊ शकत नाही, कारण की तुमच्या एवढं ग्रेट कोणीच नाहीये. पुरुषाला सुद्धा तुमच्याच उदरातून जन्माला यावं लागतं. त्यामुळे तुम्ही ग्रेट आहे, तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत. त्यामुळे माऊली स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज परमेश्वराकडे एवढं मागा की माऊली सगळं काय आहे माझ्याकडे. माझ्या नाना दोन हात वरतीच राहू द्या, नानांना आमदार करायचं ही प्रार्थना करा आणि घेतलेला वस्ता टाकू नका. नानांना आमदार केल्यानंतर भागाचा विकास नक्कीच होईल. माऊली म्हणून आता स्वतःसाठी बाई पण भारी आहे हे दाखवायची वेळ आहे. माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी हात वरती. रेडी? बाई पण भारी देवा, बाई पण भारी रे, बाई पण भारी देवा, बाई पण भारी रे, बाई पण भारी देवा, बाई पण भारी रे. माऊली पुढच्या 3 महिने दवाखान्यात जायची गरज नाही, माझा विश्वास ठेवा. नाव सांगा. संजय बसू पवार. मिस्टर काय करतात? शेती. तुम्ही शेती करताय आणि मिस्टर? तुमचं नाव? सीता सुरेश सोनवणे. मिस्टर काय करतात? शेती करतात. हा मुलगा आहे का? अच्छा, मुलगा अपंग आहे. वालचं ऑपरेशन केलंय त्याचा आता. अशी माणसं फायनल मध्ये आहेत की ज्यांना गरज आहे. थोड्या ह्या गोष्टी ना कार्यक्रमाचा सेन्सिटिव्ह पॉइंट लक्षात घ्या, कळलं ना? शेतकरी आहे, कामगार आहेत सगळं. काय करतो तुम्हाला? गावाचं नाव?
हा व्यवसाय आहे त्यांचा कोल्ड्रिंक्स हा तुमचे मिस्टर फोटोग्राफर आहे फोटोग्राफर कुठे आहेत आले आणि नाही आहेत का कुठला होतो मी म्हणजे पाचही वेगवेगळ्या गावचे आहेत प्रत्येकाचे मिस्टर व्यावसायिक म्हणजे फोटोग्राफर गुड कोंबड्याचा व्यवसाय काय तुमचं शेतकरी आहेत हे शेतकरी आहेत त्यांचे क्लार्क म्हणून म्हणजे अशा लोकांना बक्षिसं तुमची जातात आहे की ज्या गरजू आहेत शेतकऱ्याच्या घरी बक्षीस जात आहे एकदा तुम्हाला जर हे स्पर्धक निवडलेले आवडले असेल तर गाण्या आवाज चल 5 फुगे दे मला क्या बात है फोटोग्राफर 2 नंबर फोटोग्राफर जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करूया 5 विजेत्यांचं आणि आज मी रोज खाल्लं बक्षीस देत असतो पण मला उत्सुकता आहे या वहिनीला पहिल्यापासून चालू करायचं इकडे 2 मिनिटाचं बाईट मला घेतो शांत बोलू नका इकडे काय करतात मिस्टर म्हणजे तुमचं काम करतात कुठल्या गावचे तुम्ही बाजूलाच आहे का कशी आहे परिस्थिती घरची नाजूक आहे पोराच्या वॉलचं ऑपरेशन करेल आमची नाजूक परिस्थिती घरी काय नवरा 2 पोर लहान पोर हृदयाचं ऑपरेशन तुम्ही एवढ्या बायकांमध्ये 5,000 मध्ये तुम्हाला फ्रीज मिळत जिंकल्यावर काय वाटतंय चांगलं वाटतं तुमच्याकडे फ्रीज आहे का नाहीये पैठणी पण द्या पैठणी कधी घातली का अशी 5-10 हजाराची नाही आज होम मिनिस्टर मग तुमच्या खांद्यावरती 5,000ची पैठणी पण टाकणार आहे मी द्यायला पाहिजे का पब्लिक पण घ्या काय सांगाल आज मला बरं वाटतं केदारनाथ आहे त्यांचा वाढदिवसबद्दल माझी खूप नेमका आहे ते आता 5 वर्ष झालं ऑपरेशन केलं पण डॉक्टर परत सांगून राहिले त्याला 2.5 लाख रुपये सांगून राहिले ऑपरेशन परिस्थिती नाही घरच्यांना बी आनंद होईल आम्ही बचत गटच्या बाया माऊली अशाच माऊलीच्या घरी होम मिनिस्टर झाले पाहिजे की ज्या माऊलीला त्याची गरज आहे
ही 5,000ची पैठणी यांच्या खांद्यावरती ने हो कधी फ्रीज घ्यायचा विचार केला होता? राहता कुठं? विचार केला कधी फ्रीज घ्यावा म्हणून? परिस्थिती काय घ्यावा शेती काही पीक पाणी साथ दिली तर घेऊ असं वाटलं. आज नानांमुळं कार्यक्रम केला का त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एवढं छान वाटलं ना की बाबा आज कार्यक्रम करण्यात आला कोणालाही मिळू द्या पण अशाच माणसाला बक्षीस मिळायला पाहिजे ही माझी इच्छा होती. तुमचे मिस्टर काय करतात? फोटो तुम्ही मी सांगतो फोटोवालीच नाही लव्ह मॅरेज आहे आमच्या घरी आणि भांडण विरोध आहे हे मी सांगतो. खरंच सांगा भांडायची काय? फिट बसला कार्यक्रम अभ्यास नाही फोटोवाले जाऊन द्यायची काही आमचं नाव नाही सांगा आता लागले तिळ पापड व्हायला तुमचं मी देत चेहरा सांगते ना. बरं मला सांगा कशी आहे परिस्थिती? मग लग्नात असं काय आहेर वगैरे आणला होता का? टीव्ही फ्रीज बघा म्हणून नानांच्या वतीने लग्नातला आहेर आहे टीव्ही कळलं का? नवरा बायको बेडरूम मध्ये लावा पिक्चरच बघणार आहे दुसरं काय बघणार आहे? त्यांच्या मनात वाईट आलं जेठालाल बघितलं बघू बापरे. हा 2 मिनिट थांबा. 4थं बक्षीस पण शेतकऱ्याच्या घरात गेले 2 एकर. मुलं मुली किती? 2 मुली 1 मुलगा आहे. हा आणि मिस्टर पण शेती करतात तुम्ही पण घरने येताना वाटलं होतं का तुम्ही होम मिनिस्टर व्हाल? अशी पैठणी आहे का तुमच्याकडे? म्हणूनच तुम्हाला पैठणी दिली असता आईने. बंद आहे कार्यक्रम सुरू झाला असेल त्यावेळेस वाटलं असेल की छान नटाफटा करून आलेली छान पैठणी घातलेली कोणतरी पार्लरला जाऊन आलेली अशी वहिनी जिंकेल. ह्या 5 जणीला बघून वाटलं होतं का ह्या 5 जणी पहिल्या 5 मध्ये जातील? बऱ्याच जणींचा गैरसमज झाला असेल ना की नाही बाबा आपला नाही ती भारी दिसते ती येईल असं नाही. माऊली प्रत्येक आलेली वहिनी माझी वहिनीच आहे प्रत्येक माझी माऊलीच आहे. पण तुम्ही जिंकताना किंवा ती माऊली खेळत असताना हा विचार करत असतो की ती वस्तू देताना मलाही आनंद वाटेल आणि त्यांना घेताना सुद्धा त्याच्या डोळ्यात अश्रू येईल. त्यामुळे प्रयत्न माझा तो असतो की गरजूच्या घरी भेटवस्तू गेली पाहिजे. बरोबर ना माऊली? पटलं तुम्हाला? तुम्हाला सुद्धा बक्षीस देताना आणि पाहताना बी आनंद वाटत असेल की चला बाबा तिच्याकडे फ्रीज नाही तिला टीव्ही मिळाला. काय वाटतंय तुम्हाला? बिचारी केवढे कशामुळे मार ते बघा ना. हा काय सांगाल ताईंना? आमदार व्हावे अण्णा त्याच्यामुळे मी सांगते अण्णा आमचं पण नाना मी पण नाना. हा बरोबर 1 2 3 4. आणि आता शेवटची जादू. 1 म्हणलं की हात वर करा 2 म्हणलं की शेण करा आणि 3 लगे बघा. रेडी? हात वरती. रेडी? अच्छा तो हम चलते बाय बाय मिस गुड नाइट. शुभ रात्री शुभ संध्या.